तर बघा मैत्रिणींनो, आज आपण मस्त आपलीवाली मशीन साफ करून घेणार आहे बरं का. बऱ्याच दिवस झाले मी काही मशीनीवर बसलेले नव्हते बरं का, चालवलीच नाही मशीन. आणि त्यामुळे जरा मशीन अशी हे झालेली बघा. इथं धागा तुटते, मशीनीला लावला धागा तुटते बघा. तर आज आपण मस्त अशी साफ करून घेणार आहे मशीन. आणि इथं बघा अशी सारखा सुईतून धागा तुटत आहे बरं का मशीनीचा. तर बघू शकता तुम्ही, सकाळी बसले होते साडी फॉल लावायला, तर सारखी अशी सुई धागा तुटते बघा इथं. तर चला आपण बघूया खोलून आपली सुई कशी. तर बघा मी अशी मस्त अशी आपली खोलून बघितलेली आहे. हे बघा आपली सुई मसनीची. आणि माहिती नाही तिला काय झाले, तर किती दिवस झाले, बरेच दिवस झाले मसनीवर बसले नव्हते आणि त्यामुळे आपण साफ करून घेणार आहे. त्यामुळे सारखं सुईतून धागा तुटायला लागला आहे. हे बघा. तर चला आता मी येतं हे पण खोलून असं मस्त घेणार आहे बरं का साफ करून. तर हे बघा, आता हे पण याच्यामध्ये पण जरा घाण झालेली आहे. बरेच दिवस झाले आपण ऑइल पण टाकलेलं नाही आणि मसनीचं तेल तर संपलेलं आहे बरं का. तर मी आता खोबऱ्याचं तेल टाकून घेणार आहे यामध्ये. हे बघा, हे पण असं जरा हे झालेलं आहे. बोला चला एक मसनीचा व्हिडिओ घेऊया आपण साफ करण्याचा. तर हे बघा, तर इथे सारखं असं याच्यामधून धागा तुटते बरं का. तर आपण हे पण काढून घेऊया आणि मस्त असं साफ करून आणि लावून देणार आहे. तर बघू शकता तुम्ही, अशी मस्त आपली मशीन आहे. आणि बऱ्याच दिवस झाले ना, कंपनीची मशीन आहे बरं का. साड्या फॉल लावायच्या आणि शिलाई पण मारतो ना, त्यामुळे तर हे बघा असं मस्त हे ना. तर बघा याच्यामध्ये असते अशी स्प्रिंग असते बघा. तर स्प्रिंग अशी बरोबर बसली नाही ना थोडी, त्यामुळे पण असं आपली मशनीचा धागा तुटते बरं का. हे पण बरोबर नाही बसले ना, त्याला पण धागा तुटतो मशनीचा. तर हे बघा, बघू शकता आता मी सगळी मशीन अशी. आणि बघा याच्यामधलं आहे ना, हे पण आपण काढून घेऊया आणि स्वच्छ मस्त साफ करूया. तर हे बघा, आणि इथं आहे ना हा धागा. हे बघा, कारण बऱ्याच दिवस झाले मी साफ नाही ना केली, त्यामुळे थोडीशी घाण झालेली. तर चला आपण साफ करून मस्त घेऊ. तर इथं आहे ना अशी बारीक तार असते बघा. ही तार असते इथं. आणि ही तार जर अशी ढिल्ली जर वगैरे झाली ना, तर त्याच्यामुळे पण धागा तुटत असते बरं का आपला. बघा आता मी बऱ्याच वर्ष झालं असं सर्व्हिसिंग केलेलं नाही, तर हा पण धागा, ही तार बरोबर नसली ना तर त्यांना पण धागा तुटत असते बघा. तर आपली थोडासा ढिल्ला झालेली तार आहे बघा. धागा ओढून थोडीशी आपली तार पण ढिल्ली झाली आहेत. आपण ती पण जॉईंट टाईट मस्त करून घेऊया. आणि तर बघा मी अशी मस्त सगळी मशीन स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. तर बघू शकता मी मस्त असे स्वच्छ साफ करून घेतलेले आहे. नंतर चला आता आपण हे बघा हे बसून घेऊ. आणि ते ना हे स्प्रिंग आपण बसून घेऊया बघा आता अशी. तर बघा अशी स्प्रिंग आपण इथं बसून घेतलेली आहे बघा. आणि चला हे वरचं झाकण आपण आता असं लावून घेऊया. कारण सारखा धागा तुटतोय ना, त्यामुळे आता म्हणलं चला आज आपण बघूया आता मशीनचंच कशामुळे तुटतोय धागा. त्यामुळे बघा मी असे स्वच्छ साफ करून स्प्रिंग पण छान अशी बसून घेतलेली आहे. तर बघा चला आता आपण सगळं स्वच्छ पण करून घेतलेले आहे आणि तेल टाकून पण घेतलेलं आहे सगळं. थोडंसं पण तेल टाकूया वरचे. तर हे बघा, तर बघा असं मस्त बसून घेतलेलं आहे. तर चला आपण खाली बघूया खालच्या आपली स्प्रिंग बघू मशीन कशी.
बॉबिन लागते का नाही लागलेली चांगले ते पण बघूया आपण. तर हे बॉबिन तर हे बघा, हे बॉबिन आहे. बॉबिन तर व्यवस्थित वेगळं टाकलेले तर मी धागा भरून घेतला होता मस्त. त्याच्यावर 5-5 मिनटं 1 मिनटामध्ये धागा तुटतो. तर बघू शकतो तुम्ही बघा मी सगळं अशी स्क्रीन पण. तर बघा मला आता ते मोबाईल आहे ना हातामध्ये, त्यामुळे तर मला एवढं हे होत नाही बरं का. मग आपली बॉबिन पण एकदम मस्त अशी परफेक्ट आहे. तर इथं थोडीशी लूज झाली होती, मी ते ह्या स्क्रू आहे ना हा पण टाईट करून घेतलेला आहे बघा. त्यामुळे आपला धागा असा मस्त याच्यामध्ये बसून हे होतं हे बघा. तर हे बघा अशी आपल्या मशनीचा धागा थांबला ना तर मस्त अशी बॉबिन व्यवस्थित असते. आणि जर अशी घडा आपण धरले असे नाही केले ना तर समजायची की बॉबिन खराब आहे. तर त्यामुळे आपली बॉबिन तर व्यवस्थित आहे, एकदम परफेक्ट आहे आपली बॉबिन. आणि बघू शकताय तुम्ही आता धागा तुटण्याचं कारण काय होतं तेवढं काही कळालं नाही. बघू आपण का सारखं तुटते धागा. तर बघा मी अशी सुई पण इथं काढून घेतलेली आहे आणि सगळं साफ करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आतमध्ये तर काही हे नाही. तर आपण तेल टाकून घेऊया थोडंसं खोबऱ्याचं, कारण मसलीचं तेल पण संपलं आणि आणायचं काही लक्ष राहिलं नाही बरं का. चला खोबऱ्याचं तेल टाकून घेऊया. तर हे बघा बघू शकता अशी मस्त आपण सगळ्या याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. हे बघा इथे पण काही प्रॉब्लेम नाही आहे, इकडं पण काही प्रॉब्लेम नाही. असं आपण धागे सगळे मी भरून घेतले होते ना. हे बघा इथे असे केले ना तर आपली हे होते बघा. इकडं केली नाही तर मशीन तर इथं फॉल होते, अशी खाली केली तर शिलाई बसते आपली मशीन. तर हे बघा इथं पण आपण तेल टाकून घेऊया. सगळ्या याच्यामध्ये आपण तेल टाकून मस्त स्वच्छ करून घेऊया. आता हे फिटिंग करून घेऊया आपण बघा. तर चला आता माझ्या हातात कॅमेरा नसल्यामुळं मला मोबाईल असल्यामुळं काही जमत नाही फिटिंग करायला. तर चला आता फिटिंग करून घेऊया आणि तेल पण टाकून घेऊ बघा त्याच्यात. तर बघा मी आता हे मस्त असं बसून घेतलेले. आता आपण चला हे स्क्रूड्रायव्हरने ना मस्त आपण फिट करून घेऊया. तर हे बघा असं फिट करून घेतलेली मी मशीन. आणि चला आता आपण हे बॉबिन आहे ना हे पण लावून घेऊया बघा. तर बघा आपण बॉबिन पण लावून घेतलेली अशी. हे बघा परफेक्ट मस्त मशीन बसलेली. तर आपल्याला जो सुई बसवायची बघा इथं. म्हणजे काय मी याच्यावर काय करते, फॉल पण लावत असते आणि असं आपले कपडे जरी शिवायचे असले, आपली मॅक्सी पेटीकोट शिलाई जरी मारायची असलेलं तर आपण ते पण करू शकतो आहे. मशनीवर दोन्ही पण आपण करू शकतो आहे बघा. तर आपला काही प्रॉब्लेम